राज्यातील इंजिनिअरिंग, फार्मसी तसेच इतर तांत्रिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी शासनातर्फे सीईटी परीक्षा दरवर्षी घेतली जाते। संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो विद्यार्थी या परीक्षेला बसतात। आता या परीक्षेला बसणारे विद्यार्थी संकेतस्थळावरून आपले प्रवेश पत्र डाउनलोड करू शकतील, असे शासनाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे। केमिस्ट आणि बायोलॉजी या विषयाची परीक्षा 22 एप्रिलपासून सुरू झाली आहे। 22, 23, 24, 28, 29 आणि 30 एप्रिल रोजी पीसीबी गटाची परीक्षा घेण्यात येईल। दरम्यान फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणित या विषयांची परीक्षा मे महिन्यात घेतली जाणार आहे। 2, 3, 4, 9, 10, 11, 15, 16 आणि 17 मे रोजी पीसीएम गटाची परीक्षा होणार आहे। महाराष्ट्राच्या सीईटी सेलच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या एमएचटी सीईटी परीक्षेसाठीची प्रवेशपत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहे। पीसीबी गटासाठीच्या परीक्षेची ही प्रवेशपत्रे विद्यार्थ्यांना सीईटी सेलच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करता येईल। 2 ते 17 मे दरम्यान होणाऱ्या पीसीएम ग्रुपच्या विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र लवकरच संबंधित संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील। त्यासाठी विद्यार्थ्यांना आपला अर्ज क्रमांक आणि पासवर्ड यांचा वापर करावा लागणार आहे। या प्रवेशपत्रावर विद्यार्थ्यांचे नाव, आसन क्रमांक, परीक्षा केंद्रे, परीक्षेची तारीख, वेळ आणि परीक्षा केंद्राची माहिती आदींबाबत माहिती देण्यात आली आहे। प्रवेशपत्रावरील माहिती चुकीची आढळल्यास विद्यार्थ्यांनी अनकंडिशनल अंडरटेकिंग छायाचित्रासोबत योग्य त्या पुराव्यासह सादर करायचे आहे। सदर प्रतिज्ञापत्राचा नमुना परीक्षा केंद्राधिकाऱ्यांकडे उपलब्ध असतील, परंतु विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाताना प्रवेशपत्र, ओळखपत्र आणि आवश्यक असल्यास एक पासपोर्ट फोटो सोबत नेणं आवश्यक आहे। परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांना या प्रवेशपत्राची छापील पत्रे सोबत न्यावी लागतील। या संदर्भात अधिक माहिती देताना अमरावती येथील शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले एचएमटी सीईटी 2024 परीक्षेचे जिल्हा समन्वयक अधिकारी डॉक्टर नंदकिशोर कोटगले यांनी दिली। ही परीक्षा 22 तारखेपासून सुरू झालेली आहे। या परीक्षेसंदर्भात अधिक माहिती आपण संकेतस्थळावरून घेऊ शकता। या परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांनी विशेष काळजी घ्यावयाची आहे। पर्टिक्युलरली घेऊन रिपोर्टिंग टाईम जो आहे तो 7:30 वाजतापासून सुरू होतो आहे। परीक्षेला गेल्यानंतर सर्वप्रथम आपण आपली ओळखपत्रे जी आहे आणि प्रवेशपत्रे हे तिथे गेटवर जे अटेंडन्स रिपोर्ट करतात त्यांना दाखवायची आहे, ती स्कॅन करून घ्यायची आहे आणि नंतर परीक्षेच्या साधारणतः 10 मिनिटं अगोदर आपल्याला लॉग इन टाईम जो दिलेला आहे पूर्वीचा, जो लास्ट लॉग इन टाईम जो आहे की सकाळच्या परीक्षेसाठी 8:50 हा लास्ट लॉग इन टाईम आहे आणि दुपारच्या परीक्षेसाठी 1:50 यापूर्वी आपल्याला लॉग इन करावायचे आहे। परंतु परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांनी सेंटरवरती 1 तास अगोदर पोहोचणे आवश्यक आहे।